ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಏನು ಮಹಾಜನತೆ ಇದೆ ಅವರು ಇಂದು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬೆನ್ನಿಗೆ ನಿಂತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಏನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆಡಳಿತವನ್ನ ಸ್ವಚ್ಛವಾದ ಆಡಳಿತವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ। ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅದೇ ರೀತಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಂತ ನಮ್ಮ ಕೆಪಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಏನು ಬಾಗಲಕೋಟೆ ಉಸ್ತುವಾರಿಯನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಏನು ಈ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವರಾದಂತಹ ಶ್ರೀಮತಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಏನು ದಾವಣಗೆರೆಯ ಇದನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ರು ಅವರೆಲ್ಲರೂ ಸಹ ಈ ತಮ್ಮ ವಹಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಅತ್ಯಂತ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ವಹಿಸಿಕೊಂಡು ಏನು ಪಕ್ಷದ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ ಹಾಗೂ ಯೋಜನೆಗಳು ಏನು ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅದೇ ರೀತಿ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನ ಪಂಚ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿತ್ತು ಅದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಇಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬೆನ್ನಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ। ಹಾಗಾಗಿ ಅದೇ ರೀತಿ ಏನು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬಾಗಲಕೋಟೆ ಕಳೆದ 2 ತಿಂಗಳಿನಿಂದ ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದಂಥ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ತಮ್ಮ ಇಡೀ ತಂಡದೊಂದಿಗೆ ಸುಮಾರು 400 ಜನರ ತಂಡದೊಂದಿಗೆ ಬಾಗಲಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಏನು ತಂತ್ರಗಾರಿಕೆಯನ್ನು ರೂಪಿಸಿದ್ರು ಆ ತಂತ್ರಗಾರಿಕೆಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಬಾಗಲಕೋಟೆ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನ ಜಯ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ಕರ್ನಾಟಕ ಜನತೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಗೂ ಸಹ 2028ರ ಚುನಾವಣೆಗೂ ಸಹ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೇವೆ, ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆಯೊಂದಿಗೆ ನಮಗೆ ಮತ ಚಲಾಯಿಸಿ ಈ ಬಹುಮತವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಅವರಿಗೂ ಸಹ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಈ ಸಂದर्भाದಲ್ಲಿ सಲ್ಲಿಸಬಯಸ್ತೇವೆ। बाय इलेक्शनसाठी ज्या पद्धतीनं कर्नाटक राज्यामध्ये दावणगेरे आणि बागलकोट बाय इलेक्शनचा झालेला आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि खास करून बागलकोट बाय इलेक्शनसाठी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सतीश जारकिहोळी साहेबांनी आपला चिरंजीव राहुल जारकिहोळी यांना घेऊन व आपला बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख जे काँग्रेस मुखंड लीडर आहेत त्या सर्वांना घेऊन 2 महिन्यापासून बागलकोटची परिस्थिती काय आहे, बागलकोटच्या जनतेचं मनामध्ये काय आहे सर्व विचार करून या जनतेसाठी काँग्रेस पक्षाला कुठल्या पद्धतीने आपण केलं तर ह्या बागलकोट इलेक्शनमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाला निवडून येऊ शकतो याची जानकारी 2-3 महिन्यापासून घेऊन स्वतः आपण 1 महिन्यापासून तिथं बागलकोटमध्ये वस्ती राहून ज्या पद्धतीने त्यांचं नेटवर्क केले या पद्धतीनं सिग्गाव इलेक्शनमध्ये आपलं नेटवर्क करून राज्याला त्यांनी दाखवून दिले होते की काँग्रेस पक्षासाठी अहिंद वर्ग किती आपला आवश्यकता आहे याचं पुढं आपला काँग्रेस पक्षाला किती बेनिफिट आहे त्या पद्धतीनं आपलं बागलकोट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपलेच कमीत कमी 200 कार्यकर्त्याला घेऊन 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून तिथं ठेवून अखेरला कंटिन्यू सतत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत राहून साहेबांनी जे नेटवर्क केल्यामुळे आज बागलकोट जे मतक्षेत्रमध्ये आज काँग्रेस पक्षाने 21,000च्या लीड म्हणजे भविष्य इतिहासामध्ये पहिली वेळ बागलकोटमध्ये 21,000 मतांना लीड काँग्रेस पक्ष आलेला आहे। याचं खरोखरच मी एवढं सांगायला इच्छुक होतो की ज्या पद्धतीनं कर्नाटक राज्यामध्ये आपला CM साहेबांनी DCM साहेबांनी व काँग्रेस पक्षाने जे गोरगरिबांच्यासाठी 5 गॅरंटीचं दिलेत आपल्या जनतेसाठी ते कुठंतरी अजून आमच्या कर्नाटक राज्यातील लोकांमध्ये मनामध्ये आहे आणि भविष्याकाला हे बात गरज आहे। आणि गोरगरीब जनतेवर शेतकरी बांधण्यासाठी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही हे दाखवून बागलकोट जनतेने दिलेलं आहे। की खरोखरच्या संदर्भामध्ये आपल्या बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांना किती पण गुणगान केले तर कमी आहे का, म्हणजे न बोलता न फंक्शनमध्ये जास्त भाग घेता जे ग्राउंड लेवल लीडर लोकांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन आपलं काम करून हा इतिहास त्यांनी रचलेला आहे। त्यांना याचा संदेश आपल्या कर्नाटक राज्यामध्ये एवढ्याच वेळ कर्नाटक राज्यापासून दिल्लीला गेलेला आहे। त्या पद्धतीनं दावणगिरीमध्ये सुद्धा बरंच अडचण निर्माण झाले होते तरी पण तिथे पण सुद्धा आपले पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते जाऊन ज्या पद्धतीनं तिथे कार्यक्रम केले त्याच्यामुळं दावणगिरी आणि व बागलकोटचं जे इलेक्शनमध्ये आपले दोन्ही कॅन्डिडेट निवडून आले तर खरोखर मी सगळी आभार आहे। आणि भविष्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसशिवाय दुसऱ्याचा पर्याय नाही आहे का, म्हणजे जनतेच्या आशा गोरगरीब जनतेला मानणारा प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक जाती धर्म लोकांना घेऊन जाणारा एकमेव पक्ष काँग्रेस पक्ष असल्यामुळं याचा उपयोग कर्नाटक जनतेला झालेला आहे आणि याचा रिझल्ट आपल्याला दाखवून दिलेला आहे।